हे आरोपींच्या मुडस आता असा होता की ते प्रत्येक स्मॉल टाउनमध्ये ते आपली कंपनी उभा करत आहे आणि लोकल लोकांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन ऑनलाईन ट्रेडिंग करत आहे असा दाखवून तुम्हाला 20% किंवा 25% व्याज भेटणार किंवा प्रॉफिट भेटणार असा दाखवून त्यांच्याकडून पैसे गोळा करते होते. वर्धा येथे टोटल 23 लोकांच्या नाम आहे सध्या यादीमध्ये. त्यांच्याकडून जवळपास 1,07,50,000 रुपये इतके रुपये आम्ही घेतलेले आहे. आणि फिर्यादमध्ये ज्यावेळी फिर्याद दाखल झाली होती त्यामुळे फक्त हे रक्कम 62 लाख होती, परंतु EOWची तपासमध्ये अधिक पीडित आहे यांचा शोध घेतला गेला आणि त्याच्यानंतर हे रक्कम वाढून 1,07,00,000 अशी झाली. वर्धा पोलीस येथे मागची वर्षी एक 400 BC म्हणजे नवीन कायद्याप्रमाणे 316(2) या कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये आरोपी यांनी PBR मल्टी ट्रेडिंग लॅब या नावाने एक कंपनी उभी करून लोकांकडून पैसे घेतले होते. त्या गुन्ह्याची तपास अनुषंगाने त्यामध्ये MPID कलम लावण्यात आला होता. त्यामध्ये आरोपी जे आहेत ते 2-3 राज्यामध्ये त्यांची लोकेशन वारंवार चेंज होती असा आम्हाला CDRच्या अध्ययन करून माहीत पडला. तर त्यामध्ये पॅटर्न अध्ययन करून API फुलेकर यांची टीमने एक आरोपीला त्यावेळी प्रवास दरम्यान नागपूरला आला होता त्याला अटक केली आणि त्यांच्याकडून जवळपास 44 लाख रुपये इतका मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. यामध्ये विशेष म्हणजे काय, हे आरोपी जे गरीब लोकांच्या पैसा घेऊन जाते परंतु VIP लाईफस्टाईल तसेच मोठी कंपनी दाखवण्यासाठी मर्सिडीज कार किंवा इसूझूची मोठी कार हे घेऊन इकडे तिकडे फिरत आहे. यामध्ये आम्हाला 9 मोबाईल फोन, 22 ATM कार्ड, 1 लॅपटॉप, एक इसूझूची 5th मॉडेलची क्रॉस व्हेकल तसेच मर्सिडीज गाडी हे आम्ही जप्त केलेले आहे. तसेच आरोपींनी आम्हाला असा माहिती मिळाली आहे की जवळपास 200 ग्राम सोना कोलकाता येथे एक मुथूट फायनान्स कंपनी आहे त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्याच्याऐवजी त्यांनी जवळपास 20-25 लाख रुपये इतका लोन पण घेतलेला आहे. त्यासाठी पण आमची तपास सध्या चालू आहे. आता सध्या आम्ही 2 आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहे. अधिक 2 आरोपी आता फरार आहे. विशेष म्हणजे काय, आरोपींनी या ठिकाणी गुन्हे केल्याच्या अगोदर मध्य प्रदेश किंवा छत्तीसगड या ठिकाणी पण एक जाली कंपनी उभ्या करून त्या ठिकाणी पण असा चपरात केला होता. आणि ऑनलाईन जर ते बघितलं ते आरोपींच्या नावाने 1-2 कंपन्या अजून दिसत आहे. तर हे सगळे तपास सध्या चालू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.